आपल्याला इथे दिलेल्या या राशीचे अवयव पाडायला सांगितलेत आणि ते म्हणतात की आपण या राशीचे अवयव u अधिक v चा वर्ग असे पाडू शकतो, जिथे u आणि v हे एकतर स्थिर पूर्णांक आहेत किंवा एका चलातील राशी आहेत. u आणि v काय आहेत आणि मग त्यांनी आपल्याला खरोखरच या राशीचे अवयव पाडायला सांगितले आहे, तर हा व्हिडिओ इथेच थांबवा आणि तुम्हाला हे सोडवता येतंय का तर बघा. चला तर मग आपण याच्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. तर ते म्हणतात की या राशीचे अवयव u अधिक v चा वर्ग असे पाडता येतील. तर मग आपण या राशीला u अधिक v च्या वर्गाच्या स्वरूपात कसे पाहू शकतो? याचा एक मार्ग म्हणजे आपण u अधिक v चा वर्ग म्हणजे नक्की काय आहे याची आठवण करूया. u अधिक v चा वर्ग हा फक्त एका द्विपदीचा वर्ग आहे आणि तुम्ही हे इतर अनेक व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. हे u चा वर्ग अधिक या दोन पदांच्या गुणाकाराची दुप्पट असं असेल. म्हणजेच 2uv अधिक v चा वर्ग. जर तुम्ही हे यापूर्वी कधीही पाहिलं नसेल किंवा हे कुठून आलं याची तुम्हाला खात्री नसेल, तर मी तुम्हाला असं सुचवेन की तुम्ही आपले आधीचे काही व्हिडिओ पहा, जिथे आपण हे सविस्तर समजावून सांगितलेलं आहे. पण हे या आकृतीबंधाशी जुळतं का? आपण या पदाला u चा वर्ग असं लिहू शकतो का? जर हे u चा वर्ग असेल तर u ची किंमत x अधिक 7 असायला हवी. आणि जेव्हा मी असं म्हणतो, खरं तर मी थोडी काळजी घ्यायला हवी. आपण इथल्या या संपूर्ण राशीला u चा वर्ग असं लिहू शकतो का? जर u चा वर्ग हे x अधिक 7च्या वर्गाच्या बरोबर असेल, तर याचा अर्थ असा की u ची किंमत x अधिक 7 असेल. मग इथले हे v चा वर्ग असायला हवं. तर याचा अर्थ v बरोबर y चा वर्ग आहे, कारण y चा वर्ग हा y चा चौथा घात असतो. त्यामुळे v बरोबर y चा वर्ग आहे. ते आपण लिहून घेऊ. v बरोबर y चा वर्ग. आता त्यांनी आपल्याला आधीच सांगितलंय की या राशीचे अवयव u अधिक v चा वर्ग असे पाडता येऊ शकतात. पण हे खरोखरच काम करतं का याची आपण खात्री करूया. इथले हे मधले पद खरोखरच 2 गुणिले u गुणिले v म्हणजेच 2uv च्या बरोबर आहे का? चला पाहूया. 2 गुणिले u म्हणजे 2 गुणिले x अधिक 7 गुणिले v म्हणजेच y चा वर्ग असं असेल. आणि अगदी हेच आपल्याला इथे दिलेलं आहे. हे 2y चा वर्ग गुणिले x अधिक 7 असं आहे. त्यामुळे ही थोडी किचकट दिसणारी राशी खरं तर इथल्या या आकृतीबंधात अगदी बरोबर बसते. त्यामुळे तुम्ही याला u अधिक v चा वर्ग असं मानू शकता, जिथे u बरोबर x अधिक 7 आणि v बरोबर y चा वर्ग आहे. आता याचा वापर करून आपण खरोखरच या राशीचे अवयव पाडू शकतो. आपण ही गोष्ट u अधिक v च्या वर्गाच्या बरोबर आहे असं लिहू शकतो आणि आपल्याला u आणि v काय आहेत ते माहिती आहे. त्यामुळे ही संपूर्ण राशी u जो x अधिक 7 आहे आणि तुम्हाला हे स्पष्ट दिसावं म्हणून मी याला कंसात लिहितो, अधिक v जो y चा वर्ग आहे. या संपूर्ण कंसाचा वर्ग याच्या बरोबर असेल, कारण आपण तिथे अगदी तेच लिहिलेलं आहे. आणि अर्थातच तुम्हाला हे कंस लिहायची गरज नाही. तुम्ही हे x अधिक 7 अधिक y चा वर्ग या संपूर्ण गोष्टीचा वर्ग असं लिहू शकता. चला आता आणखी एक उदाहरण बघूया. तर इथे पुन्हा एकदा आपल्याला सांगितलंय की आपल्याला खालील राशीचे अवयव पाडायचे आहेत आणि ते म्हणत आहेत की आपण या राशीचे अवयव u अधिक v गुणिले u वजा v असे पाडू शकतो, जिथे u आणि v हे एकतर स्थिर पूर्णांक आहेत किंवा एका चलातील राशी आहेत. तर हा व्हिडिओ इथे थांबवा आणि u आणि v काय आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करा आणि मग खरोखरच या राशीचे अवयव पाडा. चला तर मग आपण सर्वसाधारणपणे u अधिक v गुणिले u वजा v हे कशाच्या बरोबर असते याची थोडी उजळणी करूया. जर हे तुम्हाला नवीन वाटत असेल तर मी तुम्हाला 2 वर्गामधील फरकावर आधारित व्हिडिओ पाहण्याचा सल्ला देईन. जेव्हा तुम्ही या सर्वांचा गुणाकार कराल तेव्हा तुम्हाला 2 वर्गांमधील फरक मिळेल, म्हणजेच u चा वर्ग वजा v चा वर्ग. जर तुम्ही खरोखरच याचा गुणाकार करून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ते मधलं पद किंवा मी मधली पदे असं म्हणायला हवी, ती एकमेकांना रद्द करतात. त्यामुळे तुमच्याकडे फक्त u चा वर्ग वजा v चा वर्ग उरतं आणि मग हे या आकृतीबंधात बसतं का? तर हे u चा वर्ग असण्यासाठी आणि हे v चा वर्ग असण्यासाठी u चा वर्ग हे 4x च्या वर्गाच्या बरोबर असायला हवं. याचा अर्थ असा की u ची किंमत त्याच्या वर्गमुळाएवढी म्हणजेच 2x असायला हवी. लक्षात घ्या, u चा वर्ग हे 2x चा वर्ग असेल, जे 4x चा वर्ग आहे आणि मग v ची किंमत 9y च्या 6व्या घाताच्या वर्गमुळाएवढी असायला हवी. त्याच्यामुळे 9चे वर्गमूळ 3 आहे आणि y च्या 6व्या घाताचे वर्गमूळ y चा घन असं असेल आणि मग आपण त्याचा वापर करून या राशीचे अवयव पाडू शकतो. कारण आपण असं म्हणू शकतो की इथली ही गोष्ट u च्या वर्गाच्या वजा v च्या वर्गाच्या सारखीच आहे. त्यामुळे आपण याचे अवयव u अधिक v गुणिले u वजा v असे पाडू शकतो. तर मग हे कशाच्या बरोबर असणार आहे? तर u अधिक v हे 2x अधिक 3y च्या घनाच्या बरोबर असेल. आणि मग u वजा v हे 2x जो इथला आपला u आहे वजा आपला v म्हणजे 3y च्या घनाच्या बरोबर असेल. म्हणजेच हे
2x अधिक 3y घन गुणिले 2x वजा 3y घन असं होईल. तर हे असं आहे. आपण या राशीचे अवयव पाडले आहेत. तुम्हाला कदाचित ते इथे खाली लिहायचे असेल, पण आपण ते तिथे वरच सोडवलं आहे आणि आपलं काम पूर्ण झालं आहे.